आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जत पंचायत समितीवर अर्चना पाटील यांची बिनविरोध सत्ता। उपसभापतीपदी रविकुमार बगली। तालुक्यात आनंदाची लाट। जत तालुक्यातील पंचायत समिती सभापती पदाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून सौ अर्चना नाथाभाऊ पाटील यांची जत पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे, तर उपसभापतीपदी रविकुमार लक्ष्मण बगली यांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। या निवडीमुळे तालुकाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून राजकीय व सामाजिक क्षेत्रातून या नेतृत्वाचे जोरदार स्वागत केले जात आहे। गेल्या काही दिवसांपासून सभापती पदासाठी सौ अर्चना पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती। तालुक्यातील अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते तसेच नागरिकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत होता। गावागावातून वाढत गेलेल्या या पाठिंब्यामुळे त्यांच्या सभापती पदाच्या निवडीची शक्यता आधीपासूनच बळकट मांडली जात होते आणि अखेर त्यांची बिनविरोध निवड होताच या चर्चेला अधिकृत शिक्कामोर्तब मिळाले। सौ अर्चना पाटील यांना पंचायत समिती सदस्य म्हणून 2 टर्मचा अनुभव असून त्यांच्या पती नाथाभाऊ पाटील यांनाही 1 टर्मचा अनुभव आहे। या अनुभवाच्या जोरावर त्यांनी तालुक्यात विविध विकास कामांना चालना दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। विशेष म्हणजे पंचायत समिती गणातून त्यांनी सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवल्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचेही बोलले जात आहे। तालुक्यातील विविध भागातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणे, सर्व स्तरावरील लोकांशी संवाद साधणे आणि विकास कामांसाठी सातत्याने प्रयत्न करणे ही त्यांची कार्यशैली कार्यकर्त्यांमध्ये प्रभावी ठरली आहे। त्यामुळेच सभापती पदासाठी त्यांच्या नावाला गावागावातून पाठिंबा मिळाला असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे। हिवरेचे सरपंच अशोक चौले, गुळवंचीचे सरपंच बाळासाहेब घुगरे, बादचे सरपंच राजसाहेब गडदे, बागेवाडीचे सरपंच करण शेंडगे, मिरणाळचे शिवाजीराव सरगर, प्रतापूरचे सरपंच तुकाराम खांडेकर तसेच कुंभारीच्या सरपंच ज्योती जाधव यांच्यासह अनेक गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांनी या निवडीचे स्वागत करून अर्चना पाटील व रविकुमार बगली यांचे अभिनंदन केले आहे। सभापतीपदी अर्चना पाटील आणि उपसभापतीपदी रविकुमार बगली यांच्या बिनविरोध निवडीमुळे जत तालुक्याच्या विकासाला नवे नेतृत्व मिळाले असून आगामी काळात तालुक्यातील विकास कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। माननीय आमदार साहेब गोपीचंद्र पडवळकर साहेब, आदरणीय डॉक्टर नारळी साहेब, माझे मार्गदर्शक नाथाजी पाटील आणि माझे उपस्थित सर्व मान्यवर अधिकारी आणि माझे भाऊ आणि बंधू भगिनींनो, आज मला पंचायत समिती सभापती पद दिल्याबद्दल मी सर्वांचा मनापूर्वक आभार मानते। माझ्यावर हा दाखवलेला विश्वास माझ्यासाठी मोठा सन्मान आहे। हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करण्याचा प्रयत्न करेन। मी विश्वासात आमदार साहेब, नगराध्यक्ष साहेब आणि माझे सहकुटुंब मनापासून आभार मानते। मार्गदर्शकामुळे, सहकार्यामुळे आज मी जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळाली आहे। जत पंचायत समिती माध्यमातून आम्हाला तालुक्यासाठी विकास, जनतेचा सामान्य सोडवण्यासाठी आणि शासनाच्या योजना सोडवण्यासाठी घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मी सर्वांच्या सोबत काम करण्याचे निष्ठावंत आभारी आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।